आपली गाय 50 ते 60 लिटर हे दूध आहे ह्या गाईच्या. तर हे 15 ते 20 दिवस बाकी आहेत इले जन्मले. तर आम्ही प्रोजेक्ट काढून आम्ही युट्यूबवर आम्ही रील बनवून झालो. तर हिच्या काच पान तर तरी चांगला बराच चालू आहे. आता हे जेमतेम चालू झाला आहे हिच्या काच बनवणार ह्या गाईच्या याच्याच्या. तर 50 ते 70 लिटर हे दूध देते गाई. आणि आता ना कशी म्हणजे 3-4चा टाइम आपल्या हिच्या दवाडी करावं लागते ह्या गाईची. आणि महिन्यातीन 3 टाइम बाटा मांडा लागते. आणि बाटा मांडल्यावर हे दोवाले खूप साधी सिंपल आहे गाय. दोवाले काही हा नाही लहानसा पोरगा बी काय बछडा बी काय तरी इले दवू शकते ना. असं हाती हा केला तर ते पद्धतशीर नाही अशी हालचूल नाव काय अशी साधी सिंपल गाय आहे. आणि अशी 50 ते 60 ते 70 लिटर हे दूध देते. नाही 3 टाइम अशी दोवाडी करायची आहे गायची. भाऊ सांगतो एवढी हे साधी सिंपल आहे गाई. का ह्या गाईचं सांगायचं चोकर कितीच्या गुणगान तरी हे खावा पिवाले कोणताही काही टाका कोणता बी आपला कचराही टाका कोणता हाय बी टाका तरी खायला हे आपली दोरे झाकून आपली आणि अशी घ्या हू काय बोमलणार नाही गाय. आणि अशी बरोबर सायनस म्हणी आणि 4 टाइम पाणी पिते. आता हे 80 ते 90 लिटर इले दिवसभरात इले पाणी लागते ह्या गाईले. पाणी हो पाणी पिवले परफेक्ट आहे हिच्या. जेवढा पाणी पिते ते दूध दे भाऊ. नाहीतर तुम्ही म्हणा काय 1-2 लिटर दूध ना हा करू आता हे तशी हा नाही. पण आम्ही तर 60 ते 70 लिटर आम्ही त्या दौला आम्ही ना मार्केटमध्ये नेला आम्ही. आणि एवढी मार्केट व्हायच्या तुम्ही हे काच दाखवतो तुम्हाला. हे पाय का काच किती बनवणार चालू आहे. हा पाय हा गायचा असा काच पाय तुम्ही पाहू शकता. आम्ही तुम्ही आपल्या डोळ्यानं पहा हा काच पाय त्या गायच्या. आता हे तर 10 ते 15 दिवस बाकी आहे इथे हा करावले. आणि तिचा काच असा भरपूर आहे एवढा काच करते. ते हे 60-70 अशी दूध देते ना. आम्ही हे दौले आम्ही ना साधी सिंपल आहे. कोणा काही करत नाही कोणी तुम्ही कोणताही चारा टाका असा ढेपकिटा टाका चालते. तुम्ही आराशी डोळे दाखवून लहानसा पोरगा बी आपला दौडू शकते. भाऊ अशी नॉर्मल गाई आहे मस्त नाही आमच्या. आज तसे बरेच गाई आहेत आमच्या ना. हा करा सप्राईज करा आम्हाला हा करा तिला काही डबा आणि हा करा बस. हे एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. हे गायच्या याच्यावर आपण काढला.